Dear Holy Spirit, we are inviting into this place. आणि पवित्र आत्मा तुला आम्ही या ठिकाणी तुझं स्वागत करतो. Come and speak to us, Lord. ये आणि आमच्याशी बोल प्रभू. Release your word to your people. आणि तुझे काम या लोकांमध्ये जाहीर कर प्रभू. Fill the hungry people, Lord. आणि जे भुकेले आहेत त्यांना तू तृप्त कर परमेश्वरा. We are hunger for you. आम्ही तुझ्यासाठी भुकेले आहोत. Father, I pray, anoint and each and every heart by the precious blood of Jesus. आणि पित्या आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येक अंतःकरण प्रत्येक विचार तुझ्या पवित्र रक्ताच्या आवरणाखाली देतो. We give all the glory and honor to you, Lord Jesus. आणि सर्व गौरव प्रभू येशू तुला आम्ही देतो. Speak through your word. तुझ्या वचनाद्वारे बोल. Revive us. आम्हाला संजीवित कर. We want to hear something new tonight, Lord. आज रात्री काहीतरी नवीन तुझ्याकडून ऐकायचं आहे. We want to see a new thing in this year, Lord. आणि या वर्षामध्ये नवीन घडलेलं आम्हाला पाहायचं आहे. We give all the glory सर्व गौरव तुला and honor to you, Lord Jesus. आणि सन्मान प्रभू येशू तुला. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना केली. Amen. आमेन. Shall we put our hands together and give a claps to Jesus? यावेळेस टाळ्या वाजून प्रभूचा गौरव करूया. प्रभू Lift his name higher. त्याचं नाव अति उंच करूया. Shout Jesus. ओरडूया येशू. He is the only one to be worshipped. तो एकच असा आहे ज्याला तो सर्व पात्र He आहे. is the only living God. तो केवळ आरोग्य देणारा देव आहे. Nothing is impossible with him. त्याला अशक्य असं काहीच नाही. Let's lift the name of Jesus. चला येशू नाव उंच करूया. Marasekere. Shall we turn our Bible? यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये John chapter 4. योहानाचा 4था अध्याय आपण पाहणार आहोत. Verses from 3 onwards. योहानेचा 4था अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून पुढे. Jesus left Judea and departed again to Galilee. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळी यहुदी सोडून शिष्यांपासून दूर झाला, But he needed to go through Samaria. परंतु त्याला शमरोनी या ठिकाणी जायचं होतं. So he came to a city of Samaria, आणि म्हणून त्या शहरामध्ये तो आला, which is called Sychar, आणि ज्याला सायतर असं नाव दिलं जातं. near the plot of ground that Jacob gave to his son Joseph. आणि जेथे याकोबाचा झरा होता. Now Jacob's well was there. Jesus, therefore, being wearied from his journey, sat thus by the well. It was about the 6th hour. आणि तो 6वा असा तास होता आणि त्या तासाला येशू ख्रिस्त तहानेला होता आणि याकोबाच्या झराजवळ विहिरीजवळ तो बसला. Once Jesus was traveling from Judea to Galilee. आणि यहुदीपासून गालिली पर्यंत येशू ख्रिस्ताचा तो प्रवास असताना I believe that Jesus went for a crusade or some kind of meeting. आणि माझा असा विश्वास आहे की त्या दरम्यान प्रभू येशू ख्रिस्ताने काही मीटिंग घेतल्या असतील, सभा घेतल्या असतील. He was traveling from Judea to Galilee. आणि यहुदियापासून गलिलापर्यंतचा प्रवास तो करत होता. In between that, they has to pass through Samaria. आणि त्या प्रवासाच्या दरम्यान शमरोनी असा एक भाग त्या ठिकाणी किंवा तो प्रदेश होता. So they came the land of Samaria. आणि अशा ठिकाणी ज्याला शमोरी असं नाव दिलं जातं, या ठिकाणी तो आला. Then he reached next to a well. आणि ज्या ठिकाणी तो बसला त्या ठिकाणी तो आला. It was a long journey. आणि मोठा प्रवास तो होता. I believe they were traveling for few hours. आणि माझा विश्वास आहे ज्यावेळी आपण काही तास प्रवास करतो, They became tired. काही तासांच्या प्रवासात आपण थकून जातो. Then they decided to take a break. आणि मग आपण थकल्यानंतर असं वाटतं थोडी विश्रांती घ्यावी. Jesus was waiting next to the well. आणि त्या विहिरीजवळ येशू ख्रिस्त वाट पाहत होता. Then Jesus sent the disciples to go to the shop and buy some food for them. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही दुकानामध्ये जा आणि काहीतरी खावयास सामग्री घेऊन या. Verse 9. 9व वचन. Then the women of Samaria said to him, How is it that you, being a Jew, ask a drink from me, a Samaritan woman? For Jews have no dealings with Samaritans. Before that, I want to tell you something. A woman came to draw the water from the well. आणि या आधी 9व्या वचनाकडे जायच्या आधी आम्ही पाहतो की एक अशी स्त्री
त्या विहिरीतून पाणी काढावयास तिथे आले. Bible says she was a Samaritan woman. आणि पवित्र शास्त्र सांगतं ती शोमरोनी स्त्री होती. When Jesus saw her, Jesus asked for a drink. आणि ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताने तिला पाहिलं तर तिला पाणी प्रभू येशूने मागितलं. Jesus asked, "Dear woman, can you give me a drink?" आणि प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणाला की मला तुझ्याजवळ प्यावयास पाणी मिळेल का? It's because according to the tradition, the Jews cannot have any kind of dealings with a Samaritan person. आणि यहुदी व्यक्तीने माझ्याकडे पाणी मागावं हा प्रश्न ऐकताच त्या शोमरोनी स्त्रीला मोठा प्रश्न पडला, कारण की त्या परंपरेमध्ये असं नव्हतं. Because she was from the lower caste. कारण की ती ज्या जातीची होती ती अशी जे खालच्या दर्जाची जात होती. She got shocked. आणि तिला अतिशय धक्का बसला. Then she asked him, "Jesus, why you ask a drink from me? You don't know the rules?" आणि मग ती प्रभूला म्हणते की येशू तू का माझ्याकडून पाणी प्यावयास मागतो? तुला नियम माहित नाहीत का? You are not sure about the difference between a Jew and a Samaritan? आणि तुला ठाऊक नाही का की यहुदी आणि शोमरोना मधले काय फरक आहे? Then how come you ask a drink for me? आणि असं असताना देखील तू प्यावयास पाणी माझ्याकडे कसं काय मागतोस? Then why you ask a drink from me? आणि मग माझ्याकडून तू पाणी का मागतोस? Then Jesus said, आणि येशू म्हणाला, verse 10. 10व वचन. Jesus answered and said to her, आणि प्रभूने तिला उत्तर दिले, "If you knew the gift of God जर तुला देवाचं दान म्हणजे काय माहिती असतं and who it is who says to you, आणि जो तुझ्याशी बोलत आहे हे तू ओळखलं असतं, 'Give me a drink,' की जो तुझ्याकडे प्यावयास पाणी मागतो you would have asked him, तर तू त्याला मागितलं असतं and he would have given you living water." आणि जसं तू मागितलं असतं तर त्याने तुला जिवंत पाणी दिलं असतं. See, Jesus was talking about a living water. आणि प्रभू येशू ख्रिस्त पहा या ठिकाणी जिवंत पाण्याविषयी बोलत आहे. But the Samaritan woman, she was explaining about the normal water. परंतु शोमरोनी स्त्री मात्र साधे पाणी जे नेहमी वापरलं जातं त्या पाण्याविषयी विचार करत आहे. She always thinking about the normal water, but Jesus was explaining about the living water. आणि प्रभू तिच्याशी बोलत असताना तिच्या विचारांमध्ये साधं पाणी आहे, परंतु प्रभू तिला जिवंत पाण्याविषयी बोलत आहे. Verse 11. 11व वचन. And the woman said to him, आणि ती त्याला म्हणाली, "Sir, महाराज, you have nothing to draw with, and the well is deep. Where then do you get that living water?" ती म्हणाली, महाराज, पाणी काढावयास आपल्या जवळ पोहरा नाही व विहीर तर फार खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्या जवळ आलं कुठून? Are you greater than our father Jacob, who gave us the well and drank from it himself, as well as his sons and his livestock? आणि पुढे ती म्हणते की आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हास दिली, तो त्या स्वतः त्याचे मुलगे गुरेढोरे ह्याच विहिरीचे पाणी पित असे, तुम्ही त्याहूनही श्रेष्ठ आहात काय? Verse 13. 13व वचन. Jesus answered and said to her, येशूने तिला उत्तर दिले, "Whoever drinks of this water will thirst again, but whoever drinks of the water that I give him will never thirst." प्रभूने तिला उत्तर दिले, जो ह्या विहिरीतून पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, पण जे पाणी मी त्याला देईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही. Jesus told her, येशू तिला म्हणाला, "If you drink the normal water, जर तू साधारणपणे पाणी पिशील you will taste again. तुला पुन्हा तहान लागेल, But you drink the water what I am going to give to you, परंतु जे पाणी मी तुला देणार आहे you never taste again." आणि जर तू ते प्यालीस तर तुला पुन्हा तहान लागणार नाही. Hallelujah. हालेलुया. Jesus was explaining the living water of the Holy Spirit. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो ते जिवंत पाणी म्हणजे पवित्र आत्म्याविषयी सांगत होता. Why the people are going through dryness in their life? का आज लोक त्यांच्या जीवनामध्ये कोरडापणा घेतात? Why the people can't hear from God? का आजच्या जीवनामध्ये देवाकडचे शब्द ऐकायला येत नाहीत? The lack of Holy Spirit in their life. कारण की त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा नाही. If you don't have Holy Spirit in your life, जर तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा नाही, you will feel the spiritual dryness. तुम्हाला आत्मिक वाळवंटात आल्यासारखं वाटेल. That's why Jesus was sharing this story about this woman. The dear woman, if you drink this normal water, you have to drink and drink.
आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणत होता, जर तू साधं पाणी पिली तर तुला पुन्हा ताण लागेल, You have to work and work again. तुला पुन्हा त्याच्या पोहरा आणावा लागेल आणि पाणी काढावं लागेल. But you drink the water, what I'm going to give to you, परंतु जे पाणी मी तुला प्यावयास देईल, जर त्याच्यातून तू you प्याली, never taste again. तुला कधीही तहान लागणार नाही, Because it's the living water. कारण की ते जिवंत पाणी आहे. Shout hallelujah. बोलूया हालेलुया. Dear brothers and sisters, प्रिय भाव बहिणींनो, this is a new year. हे नवीन वर्ष आहे. You went through lot of dryness and challenges in your life. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कितीतरी वेळा कोरड्यापणातून गेला असं Maybe the समस्यातून. unexpected things came to your life. कधी कल्पना केल्याने अशा गोष्टी तुमच्या But you जीवनात don't घडल्या need to असेल. worry about it. पण आता त्याची काळजी करू नका. This is a new season in your life. हे नवीन हंगाम तुमच्या जीवनात सुरू होत आहे. Hallelujah. हालेलुया. You do not worry about your former things, तुमच्या जे काय संपत्ती त्याचे विचार करू nor नका. consider the things of old. आणि जे काय जुन्या गोष्टी त्याबद्दल विचार करत बसू Behold, नका. I will do a new thing. प्रभू म्हणतो, जुनं ते सोडा, मी नवीन गोष्टी करणार आहे. Now it shall spring forth. आणि आता तो असा तुमच्या समोर ते उद्भवणार आहे. Shall you know it? काय तुम्हाला माहित नाही का? I will even आणि I will even open a road in the wilderness आणि वाळवंटात देखील मी तुमच्यासाठी रस्ते बनवणार आहे. and rivers in the deserts. आणि जे वाळवंट आहेत मोठे, त्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी नद्या वाहवायला लावणार आहे. Behold, I will do a new thing. Isaiah chapter 43 verses 18 and 19. Bible says, you do not worry about the old things. You do not consider of the things of old. Behold, I will do a new thing. यशाया 43:9 मध्ये लिहिलंय की कशाचीही चिंता करू नका, काळजी करू नका, जुनं ते होऊन गेलं, पहा मी तुमच्यासाठी नवीन गोष्ट करत आहे आणि आत्ताच ती उद्भवत आहे. Now it shall spring forth. आत्ताच ती उद्भवत I आहे. will make a road even in your wilderness तुमच्या एकाकीपणात वाळवंटात मी रस्ते and बनवणार आहे. open rivers in the deserts. तुमच्या कोरड्यामध्ये मी नदी वाहायला लावणार आहे. How it is possible? आता हे शक्य कसं आहे? It is possible by the power of the Holy Spirit. हे फक्त शक्य आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारेच. Hallelujah. हालेलुया. If you are thirst again, जर तुम्हाला पुन्हा तहान लागली, if you are hunger for God, जर तुमच्यामध्ये प्रभूविषयी भूक आहे, He will fill you. तो तुम्हाला भरणार. You are going to drink a new living water. तुम्ही नवीन जिवंत पाण्याचा You आस्वाद never घेणार. taste again. तुम्हाला पुन्हा तहान लागणार It नाही. is an everlasting water. आणि ते न संपणार पाणी आहे. It's an eternal आणि water. ते सार्वकालिक पाणी आहे. It's the spirit of wisdom. आणि ते ज्ञानाचा आत्मा It's the आहे. spirit of knowledge. आणि ते तुम्हाला माहिती देणारा It's the आत्मा spirit आहे. of anointing. अभिषेक करणारा आत्मा The आहे. spirit of new thing. तो सौंदर्य देणारा आत्मा आहे. It's the spirit of goodness. आणि तो चांगुलपणाचा आत्मा आहे. It's the spirit of signs and wonders. तो अद्भुत आणि चमत्कार करणारा आत्मा आहे. God will open a new door in your life. परमेश्वर तुमच्यासाठी नवीन दार उघडेल. But what do you have to do? पण त्यासाठी आम्ही काय करावं? You have to forget your past. तुम्हाला तुमचा भूतकाळ सोडला पाहिजे. Don't worry about your past mistakes. जे काय चुका आधी होऊन गेला त्याला You त्याची do काळजी करू you नका. do not worry about your past failures. आणि जे काय अपयश तुम्ही आधी पाहिलं असेल त्याची काळजी करू नका. You don't worry about your past pains. आणि जे काय वेदना तुम्हाला भूतकाळात झाल्या त्याची काळजी करू नका. You have to step into new season. आता नवीन हंगाम येत आहे तुमच्या. How many of you believe that? किती जण विश्वास ठेवतात नवीन Let me सुरुवात see your होणार? hands. तुमचे हात मला पाहू द्या. Wave your hands. आपले हात असे करूयात. See, God is going to do a new thing in your life. पहा, देव तुमच्या जीवनात नवीन गोष्ट करत आहे. Now it shall spring forth. ती आतापासून सुरुवात त्याची होत आहे. No devil is smart enough to stop your move. कोणताही असा सैतान इतका हुशार नाही की तुमचं पुढचं पाऊल त्याने You ओळखावं. should know he who is in you is greater than he who is in the world. तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुमच्यामध्ये जो आहे तो बलवान आहे त्यापेक्षा जो You should जगामध्ये know आहे. who is in you. He is greater than he is in the world. तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुमच्यामध्ये तो सामर्थ्यशाली आहे त्यापेक्षा जो जगामध्ये आहे. Jesus said to her, येशू तिला म्हणाला, but whoever drinks of the water, जो कोणी हे पाणी पितो it shall give him will never taste.
त्याला पुन्हा कधी तहान लागणार नाही. But the water that I give him will come to him a fountain of water, परंतु जे मी देतो पाणी ते झराप्रमाणे ज्याला पुन्हा तहान लागणार नाही. springing up into everlasting life. आणि ते एक सार्वकालिक जीवनाच्या झऱ्यासारखं आहे. See, Jesus said, म्हणून येशू म्हणाला the water is everlasting. ते पाणी जे आहे ते सार्वकालिक आहे. Hallelujah. हालेलुया. You no need to taste again. तुम्हाला पुन्हा त्याची चव घेण्याची गरज नाही. Bible says, Acts chapter 2 verse 8, आणि प्रेषितांचं कृत्य याचा 2रा अध्याय आणि 8वं वचन. but you shall receive power यास्तव तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल when the Holy Spirit has come upon you, ज्यावेळी पवित्र आत्मा तुम्हावर येईल. and you shall be witness to me in Jerusalem and in all Judea and Samaria and to the end of the earth. आणि तुम्ही सर्व यरुशलेमामध्ये यहुदियामध्ये माझे आणि पूर्ण जगामध्ये माझे साक्षी व्हाल. Acts chapter 1 verse 5, आणि म्हणून 5वं वचन जर for वाचलं, John truly baptized with water, योहानाने तर पाण्याने बाप्तिस्मा दिला, but you shall be baptized with the Holy Spirit not many days from now. परंतु इथून पुढे पवित्र आत्म्याने तुमचा बाप्तिस्मा होईल. Hallelujah. हालेलुया. Bible says, पवित्र शास्त्र सांगतं you shall receive the power तुम्ही ते सामर्थ्य घ्याल, मिळवाल when the Holy Spirit come upon you. ज्यावेळी पवित्र आत्मा तुम्हावर येईल. See, this new year, पहा या नवीन वर्षामध्ये the power is going to manifest through you. तुमच्याद्वारे ते सामर्थ्य प्रकट होणार आहे. God's power is going to manifest in your life. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देवाचा सामर्थ्याचा God's अनुभव power घेणार. is going to manifest in your families. तो तुमच्या कुटुंबामध्ये त्याचं सामर्थ्य दाखवेल. God's power is going to manifest in your ministry. तुमची जी सेवा असेल त्या सेवेमध्ये प्रभू आपलं सामर्थ्य दाखवेल. You are not going to taste again. तुम्ही पुन्हा पुन्हा ते काय तुम्ही त्याचं चव घेणार नाही. You don't feel any dryness in your life at all. कोणत्याही प्रकारचा कोरडेपणा तुमच्या जीवनात तुम्ही अनुभवणार Because नाही. when the Holy Spirit come upon you, it remove all kind of dryness. कारण की ज्यावेळी पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये तो सर्व कोरडेपणा जातो. Because it's a living water. कारण की ते जिवंत पाणी आहे. When the living water comes upon you, ज्यावेळी जिवंत पाणी तुम्हावर येईल it will remove and wipe away all kind of unbelief. आणि ज्यावेळी ते पाणी जिवंत वाहील त्यावेळी सर्व अविश्वासपणा तो तुमच्यातला काढेल. The living water will cleanse away from all kind of sicknesses and diseases. सर्व प्रकारचे रोग आजार व्याधी सर्व ते जिवंत The पाणी living काढून water टाकेल. will cleanse you from all kind of sins. सर्व प्रकारच्या पापातून शुद्धता त्या जिवंत When the पाण्याद्वारे living मिळेल. water come upon you, ज्यावेळी जिवंत पाणी तुम्हावर येईल no dirt can stain your life. कोणत्याही प्रकारची अशुद्धता तुमच्यात राहणार You will नाही. be a holy person. तुम्ही पवित्र व्यक्ती व्हाल. Because Holy Spirit is the spirit of holiness. कारण की पवित्र आत्मा हा पवित्रतेचा आत्मा Holy आहे. Spirit will lead you to holiness. पवित्र आत्मा आम्हाला पवित्रतेकडे नेणार You may आहे. have some kind of shortcomings in your life. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कमीपणा भासणार But नाही. when this rushing wind come upon you, पण ज्यावेळी अशा प्रकारचं सामर्थ्य तुमच्यावर येईल it will wipe away all kind of dirt. सर्व मलिनता ते काढून टाकेल. God will make you super clean. तुम्हाला परमेश्वर अति शुद्ध पवित्र करेल. He will revive you. तो तुम्हाला संजीवित He करेल. will lift you up. तो तुम्हाला उंच करेल. He will lift your positions. तो तुमच्या कामामध्ये तुम्हाला उंच करेल. Because कारण the living water carries the power. कारण की जे जिवंत पाणी वाहतं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. The Holy Spirit carries all kind of immeasurable power. आणि पवित्र आत्मा जो वाहणार आहे त्याच्यामध्ये हे सामर्थ्य आहे. No human brain cannot measure the power of the Holy Spirit. मानवी बुद्धी मानवी स्वभाव पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मोजू शकत नाही. No meteorological institutions can measure the power of the Holy Spirit at all. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कोणतीही गणिती भाषामध्ये मोजता येत नाही. Because the power of the Holy Spirit is immeasurable. कारण की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे न मोजणारं अखंड आहे. He is a gift of God. ते देवापासून मिळालेलं दान That's why आहे. Jesus said, I am going to the Father, I am going to send you another comforter. He will be with you and he will lead you in the truth. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पहा मी पित्याकडे जातो आणि तुम्हासाठी कैवारी सांत्वन देणारा असा सामर्थ्याचा आत्मा पाठवतो. तो तुम्हाला सर्व If I सत्यात didn't नेईल. depart from here, he won't come to the earth.
आणि जोपर्यंत मी तुम्हापासून जाणार नाही तोपर्यंत तो कसा तुम्हावर येईल. I don't want to leave you like orphans. आणि म्हणून तुम्हाला अनाथ असं मला The सोडायचं Holy नाही. Spirit will be with you. पवित्र आत्मा तुमच्या बरोबर He आहे. will rest upon you. तो तुम्हावर वस्ती He करेल. will reveal the truth. तो तुम्हाला सत्य प्रकट करेल. He will give you the power. तो तुम्हाला ताकद सामर्थ्य He देईल will give the strength to the witness. आणि तो तुम्हाला साक्षी होण्यासाठी धैर्य देईल. He will lift you up तो तुम्हाला उंच करेल. because कारण the Holy Spirit is in you. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. Bible says, पवित्र शास्त्र सांगतं no one can say Jesus Christ is Lord without the power of the Holy Spirit. कोणीही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय येशू प्रभू आहे असे म्हणू शकत नाही. The power is already is in you. तुमच्यामध्ये ते ऑलरेडी ती You सामर्थ्य should आहे. know what kind of power you are carrying. तुम्ही कोणतं सामर्थ्य घेता हे तुम्ही समजलं पाहिजे. Dear brothers and sisters, प्रिय भाव बहिणींनो, this year या वर्षी you are going to see a big turnaround in your life. तुमच्या जीवनात मोठं काहीतरी उलथापालथ होणार आहे. You may not be dreamed about it. कदाचित तुम्हाला त्याचं स्वप्न पडू शकतं. You may not be think about it. कदाचित तुम्ही विचारही त्याचा केला नसावा. You may not have any kind of clue about it. तुम्ही काय त्याची योजना किंवा कल्पना केली नाही. But Bible says, परंतु बायबल सांगतं it's not by my power, हे आत्म्याने नव्हे, सामर्थ्याने नव्हे, not by might, परंतु स्वतःच्या सामर्थ्याने, शक्तीने पण नाही, but by the Spirit says the Lord. परंतु हे घडेल हे केवळ देवाच्या आत्म्याने असं प्रभू म्हणतो. Hallelujah. हालेलुया. Everything is possible with you. सर्व काही शक्य आहे तुमच्या बरोबर. Nothing is impossible with you. तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. You are going to shine for Jesus. तुम्ही येशूसाठी चमकणार आहात. You are going to shine for Him. तुम्ही त्याच्यासाठी चमकणार आहात. Dear brothers and sisters, प्रिय भाव बहिणींनो, I know God is speaking to certain people in a sharp way. आता काही लोक असे देव त्यांच्याशी स्पष्टपणे इथं बोलत आहे. That's why you are here. म्हणून आज देवाने तुम्हाला इथं आणलंय. Many of you never saw any kind of water in your life. कितीतरी तुमच्यातले असे आहेत ज्यांनी अशा प्रकारचं पाणी कधी पाहिलंच नाही. You always left alone. तुम्ही नेहमी एकाकी आयुष्य जगलं. You may cry to God, Lord, when are you going to answer my prayers? आणि तुम्ही म्हणायचे एकटक मनामध्ये, देवा तू कधी माझी प्रार्थना ऐकणार आहेस? Why you are not hearing my prayers? तू का माझ्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करतोय? But I tell you, पण मी आज तुम्हाला सांगतो, He was hearing all of your prayers. देवाने तुमच्या त्या सर्व प्रार्थना ऐकलेल्या आहेत. Bible says, बायबल सांगतं He never leave you. तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. He never forsake you. तो कधीही विसरणार नाही. Because His love is immeasurable. कारण की त्याचं अलौकिक न संपणारं प्रेम तुमच्यावर आहे. His love is unmerited. त्याच्या प्रेमाला कोणत्याही प्रकारची शर्त नाही, अट नाही. You want to see the love? तुम्हाला ते न संपणारं प्रेम पाहायचंय का? Look at the cross. त्या वधस्तंभाकडे पहा. He gave everything for us. आमच्यासाठी त्याने सर्व दिलं. Jesus never committed any kind of sins, प्रभू येशू ख्रिस्ताने कोणत्याही प्रकारचं पाप केलं नाही. but He went to the cross for me and for your sins. असा निष्पाप असताना देखील तो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्या It's वधस्तंभावर not गेला. only for that. तो केवळ त्यासाठी नव्हे, He has taken all of our curses upon the cross. आणि त्या वधस्तंभावर आमच्यावरचे सर्व शाप त्यांनी स्वतःवर घेतले. He want to bless you. यासाठी की त्यांनी तुम्हाला आशीर्वादित करावं. He want to bring overflow in your life. तुमच्या जीवनात अशी ओतप्रोत भरणारे द्यावे. How it is possible? हे कसं शक्य झालं? It's by the living water. ते केवळ त्या जिवंत पाण्याद्वारे. Hallelujah. हालेलुया. Jesus was traveling from Judea to Galilee. In between that, they had a stopover. आणि ज्यावेळी तो यहुद्यातून गलिलेला जात असताना एका ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त थांबला. This Samaritan woman, she never had any clue about this living water.
आणि आज माझ्याकडे कोण येणार आणि मला काय जिवंत पाणी देणार या शोमरोनी स्त्रीला काहीच माहित नव्हतं. Jesus asked a drink from her, आणि येशूने तिला फक्त पाणी मागितलं. but her expectation was different. परंतु तिला प्रभूकडून काहीतरी वेगळंच पाहिजे होतं. But Jesus told her, परंतु येशू तिला म्हणाला, see, the water what I'm going to give to you, that water, if you are ready to drink, you never taste again. आणि प्रभू तिला म्हणाला की जे पाणी मी तुला देईल ते पाणी जर तू ती प्यालीस तर तुला पुन्हा तहान लागणार Bible नाही. says, बायबल सांगतं, Acts chapter 2, प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय verses 17 onwards. 17 पासून पुढे. And it shall come to pass in the last days, says God, आणि ह्या गोष्टी शेवटच्या काळात घडतील असं प्रभू म्हणतो. that I will pour out of my spirit on all flesh. आणि मी माझ्या पवित्र आत्माचा वर्षाव सर्व मानव जातीवर करेल. Your sons and your daughters shall prophesy. तुमची मुलं तुमची मुली ही भविष्यवाणी करतील. Your young men shall see visions. आणि तुमचे जे वृद्ध आहेत तरुण आहेत त्यांना दृष्टांत पडेल. Your old men shall dream dreams. आणि तुमचे वृद्ध आहेत त्यांना स्वप्न पडतील. And on my men servants and on my maid servants I will pour out my spirit in those days and they shall prophesy. आणि माझे जे सेवक आहेत माझे जे सेवक वर्ग आहेत त्यांच्यावर मी आत्मा असा होतेल की ते भविष्यवाण्या करतील. Bible says I will pour out my spirit on all flesh. आणि पवित्र शास्त्र सांगतं की मी पवित्र आत्मा ओतेल सर्व मानव जातीवर. It's very clear. स्पष्ट आहे. It's on all flesh. सर्व मानव जातीवर. Doesn't matter male or female. मग स्त्री असावा किंवा पुरुष, It doesn't matter believer or a pastor. विश्वासणारा असावा किंवा सेवक Bible असावा. says पवित्र शास्त्र सांगतं I will pour out my spirit upon all flesh. मी सर्व मानव जातीवर माझा पवित्र आत्मा ओतेन. That's a promise of the Holy Spirit. हे पवित्र आत्म्याचं अभिवचन आहे. Hallelujah. हालेलुया. Shall we stand in our feet? काय यावेळेस आपण उठून उभे राहूयात का? You heard about the Samaritan woman. शोमरोनी स्त्रीविषयी तुम्ही यावेळेस ऐकलं. She was looking for natural resources. तिला असं वाटत होतं तिची गरज भागली जावी म्हणून काहीतरी स्त्रोत तिला मिळावा. But Jesus had a better plan. परंतु प्रभूकडे त्यापेक्षा अधिक उत्तम योजना होती. He had a supernatural resource. त्याच्याकडे अद्भुत असा स्त्रोत होता. Many of you may looking for natural resources. तुमच्यातले काही जण काहीतरी मिळेल असं नैसर्गिक कडून अपेक्षा करता. But I tell you, पण मला तुम्हाला सांगायचं आहे, today the 12th of February, आज जो 12 फेब्रुवारी आहे, God have a supernatural plan for you. परंतु देवाकडे तुमच्यासाठी अद्भुत असा अलौकिक देवाकडे योजना आहे. His thoughts are bigger than your thoughts. तुमचे विचार आहेत त्यापेक्षा देवाचे विचार अति उंच आहेत. His plans are bigger than your plans. तुमची जी योजना आहे त्यापेक्षा देवाची योजना अति उंच आहे. You have to give all kind of your plans and ideas. You have to give it in the hand of Master. तुमच्या सर्व प्रकारच्या योजना युक्त्या सर्व आमचा जो धनी आहे त्याच्या हातात. His plans are better than our plans. तुमच्या योजनेपेक्षा देवाकडे तुमच्यासाठी योजना उत्तम आहेत. What do you need to do? आम्हाला काय करायचं आहे? First of all, you need to forget all of your past. पहिली गोष्ट आपला भूतकाळ विसरा. Shall we close your eyes? काय आपण आपले डोळे बंद करू का? What is holding you back? What is holding back you? काय अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मागं खेचायला लागल्यात? Now, you forget your past. Ask God to forgive you. जुनं ते सोडा, जुन्या गोष्टी सोडा आणि प्रभूला म्हणा की मला क्षमा कर. Then the second thing, दुसरी गोष्ट, commit your plans in the hand of God. तुमच्या ज्या काही योजना असतील, प्लॅन्स असतील
ते देवाच्या हातात द्या. You may try different ways, तुम्ही वेगळ्या पद्धतीने ते करताल पूर्ण करण्यासाठी, but God's way is very easy. परंतु देवाचे रस्ते, देवाचे मार्ग फार सोपे आहेत. When the living water comes upon you, ज्यावेळी ते जिवंत पाणी तुम्हावर येईल, He will make all the crooked places straight. जे काय तुटलेल्या गोष्टी तुमच्या जीवनात आहेत ते तो He will करून break टाकेल. in pieces of brass, जे काय असे चुकलेली गवत ते and काढून He टाकेल. cut the bars of iron. आणि जे काय मध्ये लोखंड असतील, खडे He असतील, will ते walk काढेल. in front of you. तो तुमच्या पुढे चालेल. Nothing shall be impossible for you. तुमच्यासाठी मग अशक्य असं काही राहणार नाही. Commit your plans in the hand of our God. आपल्या योजना त्या देवाच्या हातामध्ये Submit सोपवा. your plans in the hand of God. देवाच्या हातामध्ये तुमच्या योजना सुपूर्त करा. Speak to Jesus. येशूशी बोला. Lord, I pray, let the living water comes upon everyone, Lord. पित्या, मी प्रार्थना करतो या क्षणाला ते जिवंत वाहनं पाणी या सर्वांवर येऊ दे. How many of you want to see a major turnaround in your life this year? या वर्षी माझ्या जीवनात काहीतरी अद्भुत घडावं असं किती जणांना वाटतं? How many of you want to see the new living water comes upon your life? ते जिवंत पाणी आज माझ्या जीवनावर यावं असं किती जणांना वाटतं? If you want to see that new living water comes in your life, if you want to see a major turnaround in your life, you can come forward. जर तुमच्यापैकी कोणाला असं वाटतं अद्भुत या वर्षी माझ्या जीवनात पाहायचंय, तो जिवंत पाणी माझ्यावर वाहायला मला पाहायचंय, कृपा करून तुम्ही पुढे या. Come forward. पुढे या. ज्याला असं वाटतं हे मी पाहावं, He is going to pour out His Spirit upon you. तो आपला पवित्र आत्मा तुमच्यावर ओतणार आहे. God is going to touch you. प्रभू तुम्हाला स्पर्श करणार. You are not going to forget this moment. तुम्ही जसे आला तसे जाणार नाही. The Holy Spirit will come upon you. पवित्र आत्मा तुमच्यावर The येणार. living water will come upon you. ते जिवंत पाणी तुमच्यावर ओतलं The जाणार fire of आहे. the Holy Spirit will come upon you. पवित्र आत्म्याची अग्नी तुमच्यावर येणार He आहे. will break all the chains. सर्व प्रकारची बंधनं तुटली He will जाणार break आहे. all the barriers. सर्व अडखळण मोडलं जाणार आहे. He will anoint you with new power. नवीन सामर्थ्याने तो तुम्हाला आज अभिषिक्त He करणार will आहे. remove all the dryness from you. सर्व प्रकारच्या गोष्टी तो तुमच्यासाठी करणार आहे. Come forward. पुढे या. Give the place. The people are still want to come. Come ज्यांना forward. पुढे यायचे कृपा करून त्यांना पुढे येण्यासाठी जागा द्या. Lift your hands. आपले हात उंच करा. Close your eyes आपले डोळे बंद असू द्या. and ask Jesus to send the power upon you. आणि मागा येशू ते सामर्थ्य माझ्यावर होत. Pray to God. प्रार्थना करा. प्रार्थना करा प्रभूला. Ask to Jesus to touch you wherever you are. जिथं कुठं तुम्ही थांबलात म्हणा, प्रभू मला स्पर्श कर. One touch of Jesus is enough. एक तुझा स्पर्श मला खूप आहे प्रभू. Your life will change. माझं जीवन बदलल प्रभू. Your family will change. माझा परिवार बदलून जाईल. Your future will change. माझं भविष्य बदलेल प्रभू. He is going to release the living water upon you. तुमच्यावर तो पहा जिवंत पाणी ओतत आहे. Let the power of the Holy Spirit is going to come upon you right now. येऊ द्या, येऊ द्या. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येऊ द्या तुमच्यावर आता. Let the power of the Holy Spirit येऊन द्या पवित्र आत्मा. fire. Hey! Power. Ra tha tha de 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 de. Re be 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 be. Fire of the Holy Spirit. Re de 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 ra ra de 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 de. Ba 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 ba. De 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 de. Re de 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 de. Rathe re de le de re ba rathe. You are not going to forget this night.
आजची रात्र तुम्ही कधी विसरणार नाही. The living water is going to come upon you. पहा, जिवंत पाणी तुमच्यावर येत आहे. You cannot see that dryness in your life anymore. तुम्हाला दिसत नाही, पण ते कोरडेपणा आहे तुमच्या जीवनात. Rathe rethe rethe rebe. Ra da 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 da. Re ba 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 ba. Ne de 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 da. Ra da 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 da. Ba 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 ba. De 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 da. The living water. जिवंत पाणी It is available for you. पहा, तुमच्यासाठी ओतलं जात आहे. Drink from it. घ्या त्याच्यातून पाणी प्या. Drink from it. पाणी प्या त्याच्यातून. Raza da 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 da. Re ba 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 ba. Re da 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 da. Re da 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 da. Ta ra 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 da da. Re ba 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 ba. Let the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचं Bible सामर्थ्य says, I will pour out my spirit on all flesh. प्रत्येक मानवावर मी माझा आत्मा ओतेल. You are going to see dreams. तुम्ही स्वप्न पाहाल. Your life is not going to be the same anymore. आजच्या सारखं तुमचं आयुष्य राहणार नाही. Ra da 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 da. Let the power. Da 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 de re de re de re. Power. Receive it. Da da ra de re de ba 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 ba. De 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 de. Ra ba ba ba. This area, my side, look at me, look at me. हा भाग इथे पहा, इथे पहा. This area. Now, look at me. इथे पहा, माझ्याकडे पहा. Now the power of the Holy Spirit is going to touch you. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आता तुम्हाला स्पर्श करणार आहे. The living water is going to fall upon you. तो जिवंत पाण्याचा झरा तुमच्यावर येणार आहे. In the mighty name of Jesus. सामर्थ्यशाली येशूच्या नावामध्ये. Power. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Maraserede. The living water. जिवंत पाणी. 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 The living water. जिवंत पाणी.